मध्ये रात्री 12 वाजले असतील तर भारतात त्यावेळी किती वाजतील? हा प्रश्न म्हणजे उदाहरणादाखल बघणार आहोत. तर इंग्लंडमध्ये 12 वाजल्यानंतर त्याच्या पुढे भारताचा टाईम आहे 5:30 तास. म्हणजेच भारतात वाजतील पहाटेचे 5:30. तर हे 5:30 कसं आलं हे व्हिडिओमध्ये बघा. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेळ कसा ठरवला जातो, म्हणजे भारतात एक वेळ, अमेरिकेत वेगळी वेळ, इंग्लंडमध्ये वेगळी वेळ, हे कसं ठरवलं जातं ते आज आपण बघणार आहोत. हा भूगोलाचा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. तर बघूया, ही जे साईडला फोटोमध्ये दिसत आहे ही आपली पृथ्वी आहे. त्या पृथ्वीवर ज्या उभ्या अर्धवर्तुळाकार रेषा दिसत आहेत तुम्हाला, तर त्यांना म्हणायचं रेखावृत्त. इंग्रजीमध्ये त्यांना लॉन्जिट्यूड असं म्हणतात. तर बघूया आपण, पृथ्वीवर आपल्या 360 रेखावृत्त आहेत, एकूण 360 रेखावृत्त. तर बघा, आपली पृथ्वी एक फेरी स्वतःभोवती पूर्ण करायला, स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला 24 तास घेते. किती? 24 तास घेते. 24 तास. तर आपल्याला काय करावं लागेल, ह्या 360 अंशाला 24 तासाला भागावं लागेल आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे 24 तासाला म्हणजे एका अंशाला किती वेळ लागतो पृथ्वीला फिरायला ते आपण काढलं की आपल्याला एकदम सोपं होऊन जाईल. तर आपण का नाही 24 तासाला मिनिटामध्ये कन्वर्ट करून घेऊ, बरोबर आहे. 24 गुणिले 60, बरोबर. एका तासात 60 मिनिट, बरोबर. किती येते? 1440 मिनिट, बरोबर आहे. मग आता आपण 1440 मिनिटाला 360 अंशाने भागू शकतो, बरोबर आहे. त्यानंतर बघा, 1440 भागिले 360. तर हा भागाकार केला असता उत्तर येतं आपलं 4, बरोबर आहे. म्हणजेच काय की 1 अंश बरोबर 4 मिनिट. 1 अंश बरोबर 4 मिनिटं. आता हे नेमकं 1 अंश बरोबर 4 मिनिटं काय हे तुम्हाला आता समजून सांगतो मी, बरोबर. तर बघा, हे जे लगतची 2 रेखावृत्त असतात, हे लगतची 2 रेखावृत्त जे असतात, हे बघा, हे लगतची 2 रेखावृत्त, यामधील जे अंतर असतं म्हणजे वेळेतलं अंतर, म्हणजे आता जसं समजा की सूर्याचा प्रकाश या रेखावृत्तावर पडला, तर सूर्याचा प्रकाश या रेखावृत्तावर पडायला किती वेळ लागतो, तर ती वेळ असते 4 मिनिटं. म्हणजेच 2 रेखावृत्तामधील अंतर हे 4 मिनिट असतं, बरोबर आहे का. जर आता मेन आपलं झालं, आता नंतर पुढं बघू. तर जे 0 अंश रेखावृत्त आहे बघा, हे 0 अंश नावाचं जे रेखावृत्त आहे ते इंग्लंडच्या ग्रीनविच शहरातून गेलं आहे. ग्रीनविच शहरातून गेलं आहे. तर या ग्रीनविच शहरातून जगाची प्रमाण वेळ ठरवली जाते. म्हणजे पहिल्यांदा जी वेळ ठरवली ती इंग्लंडमधून ठरवली गेली. तर आपलं तुम्ही कधी बघितलं असेल घड्याळीमध्ये, की घड्याळीमध्ये मोबाईलमध्ये टाईम सेव्ह करताना की भारताचा टाईम सेट करताना GMT अधिक 5:30 असं दाखवतात. तर हे असं का दाखवतात, GMT अधिक 5:30? हेच आपल्या आज मूळ उद्देश आहे, बरोबर आहे. तर ते आपण बघून घेऊ. भारतामध्ये जी 5:30 GMT असतं तर ते का असतं हे आता आपण बघणार आहोत, बरोबर आहे. तर भारताचं बघा, तुम्हाला जी दिसते अलाहाबाद, ही उत्तर प्रदेश मध्य प्रदेश या राज्यातून गेलेली जी लाईन दिसते हे आहे भारतातलं रेखावृत्त 82.5 नावाचं. किती? 82.5. यावरून भारताची प्रमाण वेळ ठरवली जाते 82.5 या रेखावृत्तावरून. तर आपल्या भारताचं 5:30 कसं आहे ते बघणार होतो. आता फरक किती होतो अंशाचा, आपल्या इंग्लंडमधील जे 0 अंश रेखावृत्त आहे आणि आपलं 82.5, तर यामधील फरक किती होतो बघा. 82.5 वजा 0 हे किती येतं? 82.5 येतं हा फरक, बरोबर आहे. म्हणजे आता काय करावं लागणार आपल्याला बघा, आपण पहिलं मागं बघितलं 1 अंशाला 4 मिनिट, तर 82.5ला किती येणार? 82.5ला 330 मिनिट, बरोबर आहे. हे आलं 82.5ला 330 मिनिटं. आता 330 मिनिटं म्हणजेच 5:30 तास, 60 भागितलं, बरोबर आहे. त्यामुळे भारताची जी टाईम आहे ती GMTच्या 5:30 तास पुढे असते, कळालं. हे भारताच्या अलाहाबाद शहरातून जाणारं रेखावृत्त 82.5, हे लक्षातच ठेवावं लागतं.